मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती एकामागून एक गंभीर स्वरूपाचे आरोप करायला सुरुवात केली। जरांगेंचे आरोप काय आहेत तर मराठवाड्यामध्ये काही कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आली, त्याच्या मागे चंद्रशेखर बावनकुळे यांचा हात आहे। त्यांनी या संदर्भातलं पत्र काढलंय असं म्हणणं मनोज जरांगे पाटलांचं आहे। तर बावनकुळेंनी या सगळ्या प्रकरणावरून हात वर केलेत, पण हा वाद वाढतोय। मनोज जरांगे पाटील हे सतत बावनकुळे यांच्यावरती निशाणा साधण्याचा प्रयत्न करतायत। दुसरीकडे त्यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खास करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही संधान किंवा निशाणा साधायला सुरुवात केली आहे। त्यामुळे आता बावनकुळे आणि जरांगेंमध्ये वाद पेटलेला असतानाच आता बीडच्या जिल्हा प्रशासनाने एक परिपत्रक जारी केलंय आणि त्या पत्रकामध्ये जरांगे पाटलांनी जे आरोप बावनकुळे यांच्यावरती केलेले आहेत त्याच्याबद्दल प्रशासनाने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। बीडमध्ये 2 कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आलेली होती आणि ज्या व्यक्तीने अर्ज केलेला होता त्यावर बावनकुळेंनी सही केली आणि त्यांनी त्या संदर्भात एक पत्र काढलं, अशा प्रकारचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला होता। त्यामुळं बीड आणि मराठवाड्यामध्ये नेमकं काय घडतंय, सोबतच जिल्हा प्रशासनाने जे पत्र समोर आणलेलं आहे ते पत्र जे काढलेलं आहे त्याच्याबद्दल जरांगेंच्या खास करून आरोपांबद्दल काय सांगण्यात आलंय, बावनकुळेंना जिल्हा प्रशासन क्लीन चिट देत आहे का, त्यांच्याबद्दल त्या पत्रामध्ये काय आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर बावनकुळे आणि जरांगे पाटील यांच्या आरोपांची चर्चा होत असली तरी सुद्धा ज्या बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणजेच कलेक्टर ऑफिसने जे पत्र काढले ते पत्र सध्या माझ्या हातामध्ये आहे आणि त्यातला मजकूर जो आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवणारच आहे। पण खास करून शेवटचा जो पॅरा आहे, शेवटचा जो उतारा आहे, त्या उतार्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या वादाच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची काही त्याच्यामध्ये म्हणजे आपण ज्याला म्हणत की माहिती त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे, की त्यांचं स्पष्टीकरण हे मांडण्यात आलं आहे। आता प्रति विशेष कार्य अधिकारी माननीय मंत्री महसूल यांचे कार्यालय मुंबई म्हणजे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने महसूल मंत्र्यांच्या ऑफिसला हे पत्र लिहिलेलं आहे आणि याच्यावरती निवासी उपजिल्हाधिकारी बीड अशा प्रकारचे त्यांची डिजिटल साईन आहे आणि खऱ्या अर्थाने हे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयातलं आहे। विषय काय आहे, श्रीमती रेखा अंकुशराव अंबुरे यांचं कुणबी जातीच्या प्रमाणपत्राबद्दल संदर्भ काय आहेत, मनोज जरांगे पाटील यांनी वृत्तवाहिन्यांना दिलेलं निवेदन, वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि दुसरा सौ सुमन माणिकराव मुंडे नगराध्यक्षा नगरपरिषद माजलगाव जिल्हा बीड यांनी आपल्या कार्यालयात सादर केलेला अर्ज दिनांक 1/5/26 यावर माननीय मंत्री महसूल महोदय यांनी केलेल्या पृष्ठांकनावर करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत हा झाला संदर्भ। मूळ विषय काय आहे तर वरील संदर्भ क्रमांक 1 नुसार बीड जिल्ह्यातील कुणबी प्रमाणपत्राबाबत काही वृत्तवाहिन्या व वर्तमानपत्रात आलेल्या बातमीबद्दल खालील प्रमाणे अहवाल सादर करण्यात येते आहे। श्रीमती रेखा अंकुशराव अंबुरे यांनी माजलगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गातून निवडणूक लढवली व त्या सदस्य म्हणून निवडून आलेल्या आहेत। श्रीमती रेखा अंकुशराव अंबुरे यांनी मौजे खळवट लिमगाव येथील कुणबी नोंद असलेले नमुना 33 जिल्ह्याच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याबाबत विनंती केली होती। त्यास अनुसरून जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांनी या प्रकरणात सविस्तर चौकशी केली, अर्जदार यांचे प्रतिज्ञापत्र व शपथपत्र लिहून घेतले व या प्रकरणात योग्य ती चौकशी करून 24/6/26 रोजी मौजे खळवट लिमगाव येथील नमुना 33 हा जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती अपलोड केला आहे। श्रीमती रेखा अंकुशराव अंबुरे यांच्या विनंतीनुसार मौजे खळवट लिमगाव तालुका वडवणी जिल्हा बीड येथील नमुना 33 जिल्ह्याच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला असून सद्यस्थितीत त्यांचे कोणतेही कागदपत्र संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी या कार्यालयाच्या स्तरावर प्रलंबित नाहीये। हा झाला पहिला पॅरा। दुसरा पॅरा पुढचा महत्त्वाचा काय आहे, श्रीमान मनोज जरांगे पाटील यांनी काही वृत्तवाहिन्यांना दिलेल्या निवेदनात माननीय मंत्री महसूल महोदय यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याच्या सूचना नमूद आहे। म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय सांगतंय की मनोज जरांगे पाटील यांनी काही माध्यमांना मुलाखती दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याबाबतच्या सूचना केल्या असं त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं असं जिल्हाधिकारी कार्यालय सांगतंय। परंतु माननीय मंत्री महसूल महोदय यांनी संदर्भ क्रमांक 2 पत्र फक्त चौकशीकरिता या कार्यालयास पाठवले होते। म्हणजे ते जे पत्र होतं ते पत्र फक्त चौकशीकरिता पाठवण्याचं काम हे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं असं जिल्हाधिकारी कार्यालय बीड म्हणतंय। पुढे काय म्हणण्यात आलंय, माननीय मंत्री महसूल मंत्री यांच्या सूचनेनुसार बीड जिल्ह्यातील कोणतेही कुणबी जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं नाहीये। म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार बीड जिल्ह्यातलं कुठलंही कुणबी प्रमाणपत्र हे रद्द करण्यात आलेलं नाहीये। त्यामुळं श्री मनोज जरांगे पाटील यांनी विविध वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये तसेच
समाज माध्यम व वृत्तवाहिन्यांवर आलेल्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही. अहवाल माहितीस्तव सविनय सादर. म्हणजे बीड जिल्हाधिकारी कार्यालयाचं म्हणणं काय बेसिकली की मनोज जरांगे पाटील यांनी जे काय आरोप केले किंवा त्यांचं जे काय म्हणणं आहे ती जी बाजू माध्यमांमध्ये सतत येऊन मांडतायत त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आहे. चंद्रशेखर बावनकुळे जे राज्याचे महसूल मंत्री आहेत त्यांच्या सूचनेनुसार बीड जिल्ह्यामध्ये कुठलंही कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं नाही आहे असं स्पष्टीकरण किंवा तसा खुलासा हा बीड जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला आहे. त्यामुळं जरांगे पाटलांचे आरोप असतील, बावनकुळेंची भूमिका असतील, पण प्रशासनाची भूमिका काय हे आता या पत्रानंतर स्पष्ट होणार आहे. त्यांनी संदर्भ क्रमांक 2 आणि 1 म्हणजे दोन्हीबद्दल त्यांच्या भूमिका ह्या स्पष्ट केलेल्या आहे. पण तरीसुद्धा जरांगे पाटील यांचा आरोप बावनकुळे यांच्यावरच आहे की त्यांच्या पत्रानंतर किंवा त्यांच्या संमतीने किंवा या कुणबी प्रमाणपत्र रद्द होण्यामागे बावनकुळेंचाच हात आहे अशा प्रकारचा आरोप करत त्यांनी बावनकुळेंवरती एक प्रकारे त्यांना अश्लील शिवीगाळ सुद्धा केलेली आहे माध्यमामध्ये. तशा पद्धतीने त्यांच्या भूमिका सुद्धा आहेत, यथेच्छ त्यांच्यावरती आरोप केले जात आहेत. अर्थात जरांगेंच्या भाषेबद्दल वेगळी चर्चा होऊ शकते, पण या सगळ्या प्रकरणामध्ये प्रशासनाची भूमिका सांगण्याचा आमचा हा प्रयत्न तुम्हाला होता. ही भूमिका यासाठी महत्त्वाची आहे कारण जर जरांगे पाटलांचे आरोप हे कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात येत आहेत असं त्यांचा आरोप असेल तर रद्द करणारी जी प्रक्रिया आहे ती प्रशासनामार्फतच चालवली जाते. त्यामुळं प्रशासनाचं हे स्पष्टीकरण आणि त्यांचा जो खुलासा आहे जरांगे पाटलांबद्दल, बावनकुळेंबद्दल, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची भूमिका आम्हाला किंवा तुमची मतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.